कर्जत जामखेडमध्ये हाय व्होल्टेज लढत होत असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार एकमेकांविरोधात लढत आहे. मतदानाच्या दिवशी एकमेकांच्या कार्यकर्ते कसे पैसे वाटत आहे याची पोलखोल सुरू होती. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या ड्राम्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपचे सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली. रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. भाजपच्या सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळली आणि हा प्रयत्न हाणून पाडला. या सर्वांचे आभार, असे रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.